नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या गाठोड्यातून विनोदी किस्से कहाण्या घेऊन आलेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे आजीबाई जोरात या महाबालनाट्याची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, मास्तरांच्या गच्चीवर आज रंगणार आहे प्रश्नोत्तरांचा तास. त्यामुळे तुम्ही हसायला सज्ज व्हा, कारण विनोद निर्मिती होणार एकदम झकास. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या अतरंगी गावकऱ्यांना. माणसा माणसा कधी होशील रे माणूस. वा वा. माणसा माणसा कधी होशील रे माणूस. मास्तरांनो, मरा जनावरे आली, माणसांचं काही नको आता. चला मास्तर इकडे आहे. वर गच्चीवर आहे. येऊ काय? तुला काय यायचं नव्हतं? या 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 या. हा बसा 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 मुले बसा. बस रे बस बने. मास्तर, हा अजून जागा आहे होय? म्हणूनच या म्हणालो ना. नाही मला वाटलं झोपला असाल. काय सगळे अचानक इथे खाली चिकू. रात्र झाली हे डोळ्यांना कळलेलं नाही वाटतं अजून. काय काय सगळे अचानक इतक्या रात्री कसे? गावात सगळं ठीक आहे ना? सरपंचांचं काय? पम्या अग्निपथ मास्तरांनो, असा पोस्टर घेतलेला मी. असा बसलो ना मग गावात सगळं ठीक असतं. असा बसलो ना नीट बस. असा बसलेला. काय झालेला इतक्या रात्री का आलेला? नाही काय नाही. बने 100 रुपये दे. पैसे जिंकलोय मी. इथं कुठं 100 रुपये? समोर पुरावा आहे ना. थांबा रे थांबा थांबा थांबा. कसले पैसे? ए बने बने कसले पैसे ते? कसली पैसे ही? मास्तरांनो मोठं काय नाही, आमची एक पैज लागली होती. बने काय बोलला, गरम्याचे दिवस आहेत, मास्तर उघडे असतील. मी बोललो नाही, अंगावर चिंदी तरी असते. चांगला मी 100 रुपये जिंकलो. लाजा नाही वाटत तुम्हाला? मी कपडे घातलेत की नाही याच्यावर बेटिंग करता तुम्ही गधड्यांनो. लिगल आहे ना गावात. मूर्ख लेकाचा. हा नाही तर काय बावळट मूर्खा. तुम्ही कशाला फडकता त्यांच्यावर? नाही ते काय, ते वसड चिंदी आहेत, त्यांच्या नादाला लागू नको. मी काय म्हणतो मास्तरांनो, म्हणजे विषय फार महत्वाचा आहे. म्हणजे महत्वाचा म्हणजे अगदी काळजाजवळचा आहे. बरोबर बरोबर. काय प्रेम. बाप रे मोरे. प्रेम इतक्या रात्री इतका असा मृदू विषय का बरं छेडला असेल? त्याचा काय खास झालेला नाही. हळू हळू हळू. रात्रीचे लोक झोपतात. हळू. मोठ्या मुलं मग काय त्याचा काय खास झालेला नाही मास्तरांनो. चांदूरकर आहे ना, चांदूरकर वरच्या वाडीत. त्याने तिसरा लग्न केला ना आज. बर मग काय लव्ह मॅरेज केला ना तिसरा. मग काय शाहरुख काय सांगतो? काय? प्यार एक बार होता है, शादी भी एक बार होती है. करेक्ट. चांदूरकरला 3 वेळा झाला. मग चुकीचा कोण? शाहरुख की चांदूरकर? आमचं जंगली होतं ना. बरोबर. नाही मला सांगा, चांदूरकर काय मोठा आहे शाहरुख पेक्षा? काय उद्या थिएटरात चांदूरकर लागला, कोण जाणार आहे वसाडा बघायला? बरोबर बरोबर. प्रश्न काय आहे? चुकीचा कोण? शाहरुख की चांदूरकर? तुझा प्रश्न जो काय आहे पम्या, तो प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कोण चूक कोण बरोबर हा प्रश्नच इथे येत नाही. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. प्रत्येकाचं प्रेम वेगळं. आणि चांदोरकरचं मला सांगू नका. काय? तो लफडीबाज माणूस आहे. लफडी करतो, मग मिसमॅनेजमेंट होतं आणि मग लग्न करावं लागतं. माहिती आहे मला. मी त्याच्या घराजवळ येत असतो तेव्हा पाहतो त्याच्या बायका त्याला मारत असतात. मग मास्तरांना आम्ही फॉलो कोणाला करायचा? त्या चांदोरकराला करायचा का बॉस शाहरुखला करायचा? खरं तर तुम्ही तुमच्या हृदयाला फॉलो करायचं. नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणता होता बरोबर आहे. म्हणजे मी माझ्या हृदयाला फॉलो करून मी लग्न केलं, पण दुसऱ्या दिवशी मला माझ्या बायकोचा राग यायला लागला. का? कारण तुम्ही चंचल आहात मोरे. नाही मी चंचल नाही बा. चंचल असणं म्हणजे काय? मन थाऱ्यावर नसणं. कधी इथे कधी तिथे. म्हणजे फुलपाखरू. तुमच्या बाबत नाकतोडा. म्हणजे हिरवं फुलपाखरू ना? नाही मोरे, मला कळत नाही. या माणसाला राग येण्यापेक्षा त्या माऊलीला काय या माणसाचा राग येत नाही? एवढी सोन्यासारखी बायको आहे, पण नाही या माणसाला कौतुक नाही. काय कुणीतरी म्हटलेलं आहे, जो मिल जाता है वो मिट्टी, जो ना मिले वो सोना. नाही खरं आहे तुमचं. म्हणजे मला सोना लय आवडते.
पण काय आहे, माझा स्वॅग तिला आवडत नाही ना. सोना म्हणजे समोर बसलेला नव्हे. सोना म्हणजे गोल्ड, सोनं. गोल्ड काय हा. मी आपलं सोनं म्हणजे मुळात तुम्हाला एक कळत नाहीये मोरे. हा. आता प्रेम याबद्दल जर तुम्ही बोलतच आहात तर प्रेम काय आहे हे आधी समजून घ्या. अत्यंत निर्मळ आणि नितळ अशी भावना आहे प्रेम. हा काय? हा, म्हणजे तुम्हाला सांगतो, प्राचीन ग्रीक विचारवंत अभ्यासक त्यांनी याच्यावरती प्रचंड अभ्यास केला होता. खरं तर जगात 6 पद्धतीचं प्रेम आहे. 6? हो अरे हो 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 हो. आता त्या 6 पद्धती कुठल्या, 6 प्रकार कुठले बरं? तर फॅमिलियल लव्ह, फ्रेंडली लव्ह, रोमॅन्टिक लव्ह, सेल्फ लव्ह, गेस्ट लव्ह आणि डिवाइन लव्ह. अच्छा माहिती आपला टाइम आहे का ती? तो रॅपर ते वेगळं आहे. सावते शांतपणे आहे. डिवाइन लव्ह म्हणजे दैवी प्रेम. हो बरोबर. आणि असे प्रेमाचे असे 6 प्रकार आहेत. पण त्यानंतर अनेक विचारवंत आले, त्यांनी अनेक थिअरीज मांडल्या. खरं तर प्रेम ही वैश्विक संकल्पना आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जशी जशी संस्कृती बदलते तसं तसं प्रेम करण्याची पद्धत बदलते. मास्तर एवढं प्रकार आहे ती प्रेमाचं. हो. आता तुम्हाला तर माहितीच आहे, आपण ह्या वर्षी पण ऊस लावला आहे. हा, हे मला कौतुक वाटतं. कोकणात ऊस लावत असतोस तू. हा, छान. केलं पाहिजे हो तेवढं. बरोबर. आता काय होतंय माहितीये का, माझ्या ऊसात आहे नाही, रोज तिच्या आईला ती कॉलेजची पोरं घुसते ती आणि 5 बाय 6 फुटाचा ऊस झोपून ठेवते ती. ही कुठल्या प्रकारचं प्रेम आहे हो? हे प्रेम नाहीये सावत्या, हे आकर्षण आहे. तेच तेच मी सांगतोय. याचं आकर्षण काढू फुडून. नाही असं नाही करू. हिंसा करू नये. ऊस झोपावं तिथं माझं. मुळात तुम्हाला हे का नाही कळते की तुम्हाला असं वाटतंय प्रेम फक्त पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्येच होता का? प्रेमाच्या पद्धती वेगळ्या. माणूस कुणावरही प्रेम करू शकतो. हा, म्हणजे वस्तूवर, मग ती गोष्ट असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, सजीव निर्जीव, कोणावरही आपण प्रेम करू शकतो. म्हणजे अशा गोष्टींबद्दल किंवा व्यक्तींबद्दल आपल्याला जेव्हा जिव्हाळा वाटू लागतो त्या सतत आपल्याशा वाटू लागतात. आपल्या सहवासात हव्या असं वाटू लागतं. आपल्या जीवनात या कायम स्वरूपी असाव्या असं वाटत राहतं. तेव्हा प्रेम निर्माण होत असतं, लक्षात घ्या. कुसुमाग्रज काय म्हणाले होते? काय काय? प्रेम कोणावरही करू शकतात. नाही बरोबर. काय त्यांचं आणि माझे विचार लय जुलतात का नाही? पण मी ना लय मार खातो त्याच्यामुळे. कारण तुमची लायकीच ती आहे. लय मार खातो म्हणजे शेजारच्या परबिनीवर प्रेम कराल? मूर्खा. तुमच्या मुलाच्या वयाचा मुलगा आहे, तिच्यावर प्रेम करतायत. कोणावरही प्रेम करा म्हणजे काय? प्राण्यावर प्रेम करा, झाडावर प्रेम करा. 1 2 3 स्टार्ट. पाण्यावर प्रेम करा, प्राण्यावर प्रेम करा, झाडावर प्रेम करा. चाल कसली लावताय? नाही ते काय वासाठी पडली तुमच्या तोंडावरती. मला वाटलं तुम्ही रिदम द्या. काय रिदम कसा? नाही तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण मला झाडावर नाही थांबायचं. मी फांदीवर पडन याची मला भीती वाटते. मला कसा झाडाखाली चांगलं जमतं प्रेम करायला. अरे मोरे, किती ते. झाडावर प्रेम करा म्हणजे एखादी व्यक्ती फांदीवर घेऊन जा आणि तिथे प्रेम करा नव्हे. झाडावर प्रेम करा म्हणजे झाड सुद्धा प्रेमास पात्र आहे. त्यांना सुद्धा हृदय असतं. काय सांगताव काय? म्हणजे मास्तरांनो, प्रगतीच्या नावाखाली जर आपण त्यांना तोडत असू तर त्यांना त्रास होत असेल ना? अर्थात. हे वाक्य स्क्रिप्ट मधले लिहिलेलं आहे. तुझ्या कॅरेक्टरला नाही शोभत. शांत बस. अरे ह्यांनीच लिहिलेलं आहे ना. विचारा. आता घ्या आता घरी नेऊन काय करायचंय? काय मास्तरांनो, मास्तरांनो, हा बोल पम्या. आता तुम्ही काय बोललात त्याने मला कळायला लागलाय की प्रेम करायचं. बरोबर. पण तुम्ही काय बोललात? प्राण्यांवर प्रेम करायचं. बरोबर. किलीला केलेलं आहे. खायचं काय? खायचं काय म्हणजे आम्ही नॉनव्हेज खाणारी माणसं. बरोबर. प्राण्यांवर प्रेम केला, खायचं काय? अरे खायचं काय? नाही रे पम्या, शब्दशः घेऊ नको, मर्म समजून घे. नाही घेतला, मर्म समजून घेतला. आता माझी बायको मला आवडीचं जेवण करून घालत नाही, मग तिचं माझ्यावर प्रेम आहे का नाही? कसं बोलायचं मी? तसं नसेल ना तर आताच्या आता जाऊन मी तिच्याबरोबर घसटफोट घेऊन टाकतो. चल काय थांबा. काय? इथे बसा. बसा. काय बसा? बसा इथे. इथे काय काय घेणार आहात तुम्ही? घसटफोट. जो शब्द बोलता येत नाही तो कोर्ट देईल असं वाटतं तुम्हाला? नाही तर काय? घशात पोट तुमच्या बापसाने आणला होता. घशात पोट बोल. चिको, बाप चिको. बघायचं नाही.
मी बोलतो. बापा कुठं जाते? मुळात मला सांगा, आपली बायको आपल्या आवडीचं जेवण करून देते का नाही देत, याच्यावरनं प्रेम आहे का नाही हा क्रायटेरिया कसं ठरवता तुम्ही मला सांगा. मुळात तुम्ही ना मोरे प्रेम ही भावना समजून घ्या. मी म्हटलं अत्यंत निर्मळ नितळ अशी भावना आहे प्रेम. खरं प्रेम काय असतं हे तुम्हाला अजून कळलेलंच नाही. मुळात खऱ्या प्रेमाची उदाहरणं तरी तुम्हाला ठाऊक आहेत का? मास्तरांनो हा मला माहिती आहे. सांग बरं. पुढे उभी सांग. हीर रांझा, हा बरोबर. लैला मजनू, हो रोमिओ ज्युलिएट, हा यांच्या प्रेमाची दखल जगाने घेतली. त्यांच्यावर सिनेमे सुद्धा आहेत. अहो मास्तरांनो माझ्या प्रेमाची दखल अख्ख्या गावात घेतला, डोक्यावर घेऊन नाचलं मला, पण पिक्चर नाही आला त्याच्यावर. कुठलं प्रेम आणि कुठला पिक्चर काढायचा तुला? बने बबली. बने बबली हे काय प्रकरण आहे तुझं? तुम्हाला माझी लव्ह स्टोरी माहित नाही? त्यांना कशी माहिती आहे? हो मास्तरांनो बबली आहे ना, ती माझ्या घरासमोर ना रोज चक्की जायची आणि मी रोज तिला बघायचो. असा रोजचा कार्यक्रम होता आमचा. कन्फर्म आमच्यात काहीतरी होता माहितीये. त्याच्यानंतर 2 आठवडे गेले ना आमच्या प्रेमाचा बाजारच उठला. का? तिच्या आईशीन चक्की बदलला, मग तिनं गल्ली बदलला, तिचं त्या गल्लीत जुळलं नाही तर माझा सगळा फिस काढला. अशी माझी लव्ह स्टोरी होती माहितीये काय. पण बने तू बोलला पाहिजे होता. अरे मेलो. बने चिडू नकोस, ते बरोबर बोलताय. प्रेम व्यक्त सुद्धा करावं लागतं. आता हे लैला मजनू वगैरे त्यांनी प्रेम व्यक्तच केलं होतं. मजनू तर वेडा झाला होता लैलासाठी. मास्तर हो. मग ती शिरीन प्रल्हाद कोण आहे? ती कोण प्रल्हाद? शिरीन प्रल्हाद. अरे शिरीन फरहाद ना, प्रल्हाद कोण? मग काय आहे ती? शिरीन फरहाद. तसं आहे होय. हो. अहो त्या आईला मी ऊस तोडायला गेलो होतो, ऊसावर माझ्या शिरीन प्रल्हादच करून ठेवलं होतं कार्ट मध्ये. काय करायचं या मुलांचं मला कळत नाही. आपल्या प्रेमाची नोंद कशावर करावी हे सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांचं काय कौतुक सांगतोस? उद्या यांचं प्रेम चरख्यात येईल 10 रुपयाला लिंबू पिळून आणि दुसऱ्याच्या ग्लासात. खरंय. मग या बरोबर आहे. मुळात लक्षात घ्या रे, प्रेम अत्यंत निर्मळ भावना आहे. साधी भावना नाही. काय सांगा आता? काय काय उत्कट भावना आहे. आवेग असतो प्रेमात. आतल्यात लाडू फुटत होतं असं प्रेमात होतं. होतं. आणि प्रेमात एक वेगळा जिव्हाळा सुद्धा असतो. शेवटी कुसुमाग्रज काय म्हणतात, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. मुळात प्रेम काय हे समजून घ्या. एक काम करतो मी, तुम्हाला शास्त्रीय भाषेत सांगतो प्रेम काय आहे. आपला मेंदू असतो की नाही, त्यात अनेक भावना निर्माण होत असतात. त्यातली एक अत्यंत महत्वाची भावना म्हणजे प्रेम. आता प्रेम होतं म्हणजे काय होतं, आपल्याला आतून आनंद होतो की नाही, आपल्याला छान छान वाटायला लागतं, गुलाबी गुलाबी वाटायला लागतं, फुलपाखरं नाचायला लागतात पोटात. तेव्हा नेमकं काय होतं तर आपल्या मेंदूत सिरेटॉनिन, ऑक्झिटॉसिन आणि डोपामाइन असे हार्मोन्स तयार होत असतात, ज्याच्यामुळे आपल्याला असा आनंद आनंद वाटायला लागतो. मला तर वाटतं ना माझ्यात ना डोपामाइन जास्त असणार. का 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 ते बोलायला सोपं पडतं ना. बाकीची 2 कठीण आहेत ते मला माझ्यात नको आहेत ती. नाही नाही असं काही नाही. मास्तर. सगळ्यात तुमच्यात नेमकं काय कमी आहे? माझ्यात काही कमी नाही आहे. तुम्हाला कसं काय प्रेम होत? होणार. नाही तरी पण मला वाटतं मास्तरांचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. ए! नाही तुम्ही ते 6 प्रकार सांगितले ना, मास्तरांचा गोंधळ होतो नेमकं कुठला प्रेम करायचा. असं काही नाहीये. हे जरा मला असं म्हणजे योग्य जोडीदार मिळणं फार गरजेचं असतं. ते मिळालं. तुम्ही किती वेळ घेताय कळतंय का? आता वय काय तुमचं? 38 आहे. 100 रुपये काढा. 100 रुपये काढ. 100 रुपये काढा. पटकन 100 काढ. 100 काढ. 100 दे. बरं 100 दे. 100 रुपये. कसले पैसे मोरे कसले पैसे आहेत हे? काय नाही मास्तरांनो, धोंडीवर बसलेली हो आम्ही. कुठे? धोंडीवर दगडावर. दगडावर. महिलाच्या बाजूला दगड आहे ते. तर मी आपलं म्हटलेलं मास्तरांचं वय काय, तर मी म्हटलेलं मास्तरांचं वय 63 असेल, हा बोला 68 असेल, मोरे बोले 58 असेल. तर आता ते 38 तुम्ही बोललात ना, मोरे जवळ आहेत, मग ते पैसे जिंकले. मी 38च्या जवळ आहे, मी 58 बोललो. तुम्ही त्या गावच्या धोंडीवर बसून माझ्या कपड्यांवर आणि माझ्या वयावर बेटिंग खेळता. होय होय नेहमी. आणि त्याच्यासाठी तुम्ही शिरीन प्रल्हाद पासून सगळे बाहेर काढलेत. हा ते आपला काहीतरी विषय पाहिजे. डायरेक्ट मला प्रेमाचा एक 7वा प्रकार सांगतो. 7 प्रकार आहेत. आम्ही 6 आहे. असुरी प्रेम. माझं तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. इकडे या. इकडे या. वा वा वा, खूप सुंदर विषय. आणि आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. शिरीन प्रल्हाद इतकं प्रेम. खूपच मस्त विषय आणि खूप छान सादरीकरण. प्रसाद. बहारदार छान होता विषय
आणि आज एक वेगळा मास्तर पाहायला मिळाला या स्किटच्या निमित्ताने, जो लाजत होता, मुरकत होता, शहारत होता. एक वेगळं रूप त्याचं तू दाखवलंस. मजा आली. बाकी सगळी टाईट परफॉर्मन्स, कडक, मजा आली. आणि श्रमेश, प्रथमेश, तुमचं विशेष कौतुक असं की काही काही वाक्य फार अप्रतिम लिहिली होती, पण तुम्ही जेव्हा कलाकार म्हणून वावरत असता तेव्हा आपल्या वाक्यांना रिस्पॉन्स कसा येतोय हे लेखक म्हणून बघण्याचा मोह तुम्हाला होत नाही. ही फार जमेची बाजू आहे, ती टिकवून ठेवा. मस्त आहे. सोनाली ताई, मला आजच्या तुमच्या परफॉर्मन्समधला हिरवं फुलपाखरू असलेला नागतोडा खूप आवडला. त्यानंतर बने तुझ्या लव्ह स्टोरी मधली जी बबली होती, तिच्या घरी काय रोज अर्धा किलोच ज्वारी किंवा गहू दळून आणायचे की तिला रोज चक्कीला जावं लागायचं? हा कळीचा मुद्दा आहे. मला उत्तर हवंय याचं. याचा अर्थ तिचं चक्कीवाल्यावरच प्रेम होतं, तुझा काही संबंधच नव्हता. तर मजा आली बघताना, खूप छान. सगळ्यांचंच काम छान झालं, फारच मस्त मस्त. मंडळी, अव्यक्त प्रेम सुंदर असतं आणि अजिबात व्यक्त न होणारं प्रेम तेवढंच त्रासदायक असू शकतं. बघूया ही लव्ह स्टोरी तुमचं कसं मनोरंजन करते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लवेबल जत्रेकरांना. तिकडे सर चेक. अरे चेकवर एका कोपऱ्यात 2 लाईन मारलेल्या असतात, तू चारी कोपऱ्यात का बरं मारल्या रे? सर असू द्या ना, छान वाटतं ना. आधी ना सर फक्त वरच्या बाजूला 2 लाईन होत्या, त्या बरोबर दिसत नव्हतं. सर खरं तर मला ना मध्ये मस्त. अरे लिगल डॉक्युमेंट आहे ते, अकाउंटला पेई असतं म्हणून ते असं इकडे केलेलं असतात 2 लाईन. हा, डिझाईन काढायचं नसतं त्याच्यावर. मग आता काय करायचं? दुसरा चेक लिहो. आणि याचं काय करू? याच्यावर हातात हंडा असलेली बाई काढ, 2 मोर काढ आणि तुझ्या लग्नाच्या रुखवतात ठेव त्याला. कॉमेडी केली का मी? काहीतरी आपलं. अरे हो भो, हा, अरे कशाला छाताडावर उभा आहे? अजून स्किट पाडायची आहे का? थांब तिकडे. चला रे, कोणी कॉमेडी करणारे असतील तर या रे. अवघड आवाज तर अरण्या आली आहे का रे ती? अरण्या आली आहे का रे ती? मला तिला बघायचंय रे अरण्या. अरे बघू तर खरी आली की मला सांग अरण्या. आज तिला बघू दे. प्रपोजच करतो मी. अरे नको एक्साइट हो, मग त्रास होतो. नाही आज नाही होणार त्रास. आज बघतो ना. नमस्कार बेटकर, गुड मॉर्निंग. नमस्कार आजोबा, आहात का? आलात का? आलो 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 आलो. हे बेटकर, ती आली का? ती म्हणजे खऱ्यात आजी ना? नाही आल्यात अजून. नाही आल्या. आणि काय आजोबा, 7 वर्ष झाली, 7 वर्ष झाली त्या आजींच्या मागे मागे करताय. प्रपोज कधी करणार? हा ना, तर नुसतेच प्रयत्न चालू आहेत तुमचे. करा प्रपोज कधीतरी. आजोबा मी काय म्हणतो, आज प्रपोज करून टाका आणि नय्या पार करून टाका. हे बघा बेटकर, प्रेमात कधी घाई करायची नसते. ते तरुण असताना तेव्हा खूप वेळ असतो. आताचं वय नाही घाई 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 करण्याचं आहे, कळलं का? आणि कसं आहे आजोबा, अब इन्हें दवा की नहीं दुआ की जरूरत है, हा डायलॉग यायच्या आत काहीतरी करा. हा, नाही तर तुमचं कसं आहे माहिती का? अरे रे, कवटी फुटली वाटतं, इतके जवळ आहात तुम्ही. आजोबा आजोबा खरं आजी इथे बरोबर येतात 10 तारखेला पेन्शन काढायला. होय होय. नेमके तुम्ही त्याच दिवशी कसे येता हो? नाही म्हणजे असं काय नाही. 7 वर्ष ती आत्ताची, माग 40 वर्ष माग लागले. किती? 40 वर्ष अजून प्रपोज करता येत नाही. आज मला ऐकायचंय आजोबा, मला सांगा काय काम असतं तुमचं इकडे? नाही माझं असतं बँकेत काम असतं माझं. काय काम असतं? तुम्ही इथे येता, 1000 रुपये काढता आणि खरं ताजी येऊन गेल्यावर तेच 1000 रुपये परत डिपॉझिट करता. तुम्ही घर बसल्या पण करू शकता ना ऑनलाईन.
इकडे कशाला येतं आजोबा प्रपोज करायला ना लाजले गड्या लाजले. तुमचं आणि माझं जमतं म्हणून सांगतोय. यमाचा जो रेडा आहे ना तो आपल्या पार्किंग लॉट मध्ये गुंग होऊन हास्यचित्र बघतोय म्हणून ठीक आहे. मध्ये चुकून जर दरोडेखोर किंवा बोगद्याचं स्किट लागलं आणि तो भडकला आणि त्याला मूळ काम आठवलं आणि पचकन तुम्हाला उचललं तर सगळं अर्धवट राहील. आजीला प्रपोज मारून टाका. आजीला प्रपोज मारून टाका. आजोबा आज ऑल द बेस्ट. माझा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? काय? ती समोर आली की काही तोंडातून बाहेरच पडत नाही हो. अरे सारखे धडधड 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 होते माझी. हो खरंच सांगतो. अरे वाचाड्या कसली धडधड धडधड होते वाचाड्या. 40 वर्ष तू एका बाईला प्रपोज करू शकला नाहीस वाचाड्या. 42 म्हणायचंय त्याला. माझं बघ माझ्या आयुष्यामध्ये शिल्पा आली, दीप्ती आली, लता आली, मग लीला डिसोजा वरच्यावर भेटून गेली. कसला आवाज काढतोय? तोंड पुसलं रे. मग आपली काजोल भाभी वरच्यावर येऊन खाली खुशाली विचारून जाते. तू बचारा 40 वर्ष तू एका पोरीला प्रपोज करू शकत. आज नाही, आज तू बघ, आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आज मी तिला प्रपोज करणार. घरात आली की मी तिला प्रपोज करणार. सेव कर एनर्जी. नाही, आज मी कुणाचं ऐकणार नाही. आज सगळ्या देवांनी बघा, सगळ्यांनी ग्रहताऱ्यांनी सगळ्यांनी बघा. आज ती इकडे आली की मी तिला प्रपोज करणार. मी तुला माझी जुबान देतो रे. मी सगळ्यांना जुबान. काय झालं? पाणी कशाने कुठे पिता? बाटलीला तोंड लावायचं असतं. कधी शिकशील वाचाड्या? बरं वाटतंय? एक मिनिट. बरं वाटतंय ना रे? बरं वाटतंय. काय येऊया पुढच्या 10 तारखेला? नाही जो भी है वो. इथं नको एनर्जी. तिकडे इथे नको. फुकट घालू. ए बाळा भरून देतोस का? अरे उसकी तिकडे इकडे काय एनर्जीचं? तिकडे काय ते? कम ऑन. एक्सक्यूज मी. यस. तुला नाही रे? एक्सक्यूज मी. काका तुमचं. अरे घाबरे, मुद्दाम करून नको रे. ठरतं माझं सगळं प्लॅनिंग आहे. तू तू कर. एक्सक्यूज मी. हा रुमाल तुमचा आहे का? हा रुमाल तुमचा आहे का? नाही, तो जेंट्स नॅपकिन आहे ना. तो माझा कसा असेल? ले माझा कसा असेल तो? बरोबर आहे. तुमचं कसं असेल? तुमचं लेडीज रुमाल असणार ना. काय एक प्रश्न विचारायचा आहे. लेडीज रुमाल उरेल तुम्हाला? ओयो, हा बहुतेक ह्याचा रुमाल आहे. माझा नाहीये. तुझं आहे काय इकडे? आणखीन काही बोलायचंय का मला? नाही. जा मग आता. ओके. नाही होत रे. तुला उड्या मारून मारून टपलवला पाहिजे. अरे टॉवेलची घिस्सी पिढी एवढी जुनी आयडिया काढशील वसाऱ्या? एडम आणि गिलखिस त्या टायमाला अफेअर करत होते तेव्हाची आहे ना रे वसाऱ्या? कोण? एडम आणि गिलखिस. अरे ते एडम आणि इव आहे. आणि एडम गिलक्रिस्ट नावाचा ऑस्ट्रेलियाचा एक विकेट. सनकर वाजवण माझ्या चुका काढशील वसाऱ्या? त्याच्यापेक्षा प्रपोज कर. मी विचारतो.
नाही तर विचारतो. ऐक आयडिया करायची आपल्याला. माझं काम करशील का? करतो करतो. हे बघ तू तिची पर्स चोरायची, पळून जायचं, मी तुझा हात पकडणार आणि मी तुला मारणार, तुझ्याकडून पर्स घेणार, तिला देणार, ती इम्प्रेस होणार, ती माझ्या मिठीत येणार. असं केल्यामुळे ती तुझ्या मिठीत यायचं वाटतंय? फक्त तू यार तुम्हाला मदत कर यार. हा ना रे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे रे. करतो मी. हाऊसफुलच्या बोर्डाचं निर्मिती सावंत या नावावर केवढं प्रेम आहे, तेवढं माझं प्रेम आहे. प्रेम आहे, कळतंय मला. मनापासून प्रेम करतो रे. तू इधरच करताय. करतो करतो मी. तू मदत कर. मी करतो. तू चोर होशील माझ्यासाठी. होतो बाबा, होतो. काय करू? होतो. सावकाश जा. चोर आहेस, चोर आहेस. अरे हो, माहिती आहे. चोराचे एक्सप्रेशन दाखव. कशी दाखवशील? अरे परफेक्ट आहे. जा. चोरली आहे ती. ओ आजी, आजी, तो माणूस तुमची बॅग चोरतोय ना. हा बघा ती बॅग. ही नाही, ही माझी बॅग नाहीये, मी घरीच विसरले आहे बॅग. मग ही माझी आहे. मी आता करून इकडे करू तू. आजी तुमचीच बॅग आहे ती. आजी तुमची नाही, मी घरी विसरले वाटतं माझी बॅग. माझी नाहीये ती. काय? वनिता खरात, MHJ कॉलेज, FYBA, रोल नंबर 53, मागचा बेंच. ह्याची पर्स कोणी घेतली? चोप तर हात. आजोबा आजोबा हळू. जीव काढ हात. हळू 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 आजोबा. जेबले काढ हात. हळू बेटकरी ये ना. अरे बापरे. सावकाश हळू. हा आजोबा, एकत्र 5 वाक्य आली ना. मी काय म्हणतो आजोबा, वाक्य आहे ना गॅप घेऊन बोला. आता पाणी बाटलीने पाजतोय, नंतर अंगठ्याने पाजायची वेळ आहे. लढा पण जपून, तब्येत सांभाळ. मस्त. बोला. बरं वाटतंय ना? चोर आहेस ना. पर्स ते हे घे. देतो काय? मी मारणार ना तुला, कळत नाही का? इम्प्रेशन कसं पडणार? बरं ठीक आहे. पर्स दे. पर्स दे. नाही देगा. हिंदी. चोर आहे मी. नहीं देगा. पेर को पर्स दे. नहीं. पर्स दे. नहीं चल. पकड़. अरे करे. पर्स दे. पकड़. अरे 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 पण ही पर्स माझी नाही. का म्हणतायत हे? आजी काय म्हणतायत? आजी तुमचीच पर्स आहे, तुम्हाला विसरायला होत आहे. अय्या हो का? पर्स दे. पर्स दे. आता सॉरी, माझीच असेल त्या. माफ करो. ये शेर है, मुख्य शेर है. मैं चिंदी. अच्छा. अरे देवा. एक्सक्यूज मी. येस. गपना. तू नाही आहेस माझ्या स्किट मध्ये. गपना. एक्सक्यूज मी. हा, तुमची पर्स. थँक्यू. सोड. हा काय? काय नाही. काही बोलायचंय का? नाही. नक्की? हो. खूप वर्षांचं साचलेलं काही बोलायचंय का? मला तुला हे सांगायचंय की तू तुझे इकॉनॉमिक्सची वही दे. इकॉनॉमिक्सची वही देशील? आता इतक्या वर्षांनी? हो. आता कशी देऊ? बरं नको देऊ. ओके. मग बाय.
अजून बोलायचंय तुझ्याशी. बोला. दमशील जाईल. आहे आय लव इलियाराजा आवडतात. इलियाराजा कोण इलियाराजा? साऊथचे संगीतकार आहेत ते. सुदमय अखियों. मी नाही ऐकलंय बाई हे गाणं. इलियाराजा नाही ऐकलं. मी पण नाही ऐकलं. बाकी छान. आता जा. ओके. नाही होत काय करू तू? नजरेत नजर केलं वाढ लागते रे माझे. काय करू तुझं वचार्या? 40 वर्ष तू एका बाईला प्रपोज करू शकत नाही वचार्या. काय करायचं तुझं? अरे तू तिच्या मागं आहेस म्हणून मी कधी तिच्या मागे लागलो नाही. कॉलेज मधल्या कुणाला मागं लागून दिलं नाही. डेअरिंग होत नाही. मी काय करू यार? मग मी विचार. अरे नको तू नको असं ऐक ना. ए आय लव्ह यू लफडे करशील माझ्या बरोबर? अरे थांब रे. तू याला कशाला हो बोलली? तू हो का बोलली? इतकी वर्ष तू विचारत नाहीस, त्यांनी विचारलं तर हो बोलले मी. कळत नाही? अरे मित्र आहेस ना माझा. अरे पण तू काय करत नाहीस? मग प्रपोज कसा केला तू तिला? मला नाही चालायचं हे. काय झालं? हा मी खाली वाट बघते. रिक्षा कधीची उभी आहे. झालं का विचार बाई जोरात ऐकू येत नाही. डायलॉग जोरात जरा. काय केलं का प्रपोज त्याने? नाही बाई. काय रे चौघुल्या, तू कधी प्रपोज करणार आहेस माझ्या बहिणीला? काय काय ही कोण आहे? माझी लहान बहीण आहे. ही लहान बहीण आहे तुझी? खरं सांगा वीक चुकलाय ना? तुम्ही लहान बहीण आहात? वाकलात तेव्हा अगदी वाकलात तेव्हा एकदम 10 वर्षाचं अंतर दिसलं. पण वर आलात तेव्हा एकदम नॉर्मल वाटताय तुम्ही. ए चौघुल्या, विचार कर प्रपोज तिला एकदाचा. कमाल करतोस तू. तिकडे स्मशानात तुझ्या नावाचे बोर्ड लागलेत. चौघुले या या, चौघुले या या. तरी अजून प्रपोज करत नाहीयेस तू तिला. कमाल करतोस तू. तिच्यामुळे माझं लग्न रखडलंय. म्हणजे रोजची 5 तळे येतात मला सांगून. लग्न का होत नाही पण तुमचं? बाबा नाही म्हणतात. हिचं लग्न होईल तेव्हाच माझं लग्न होईल. मी लहान आहे. ठीक आहे पण मग मी घाबरतो तिला प्रपोज करायला. एवढी तिची इच्छा होती, एवढी वर्ष ती थांबली तर तिने मला प्रपोज करायचं ना. मी कशाला विचारू? मला बाई लाज वाटते. मग 40 वर्ष लाज वाटते? एवढी मोठी लाज आहे? अरे लाज पाळलीस आहेस का डायनोसॉर पाळलास आहेस? नाही बाबा म्हणाले ज्या माणसाला स्वतःच्या मनातलं विचारता येत नाही तो संसार काय करणार. तरी पण मी थांबले. म्हणून आज विचारेल, उद्या विचारेल, पण नाहीच विचारत हा माणूस मला. ए चौघुल्या, कर ना प्रपोज. कर कर. अरे कर ना. हा नाहीच विचारणार, मीच विचारते. चौगुले, विल यू मॅरी मी? विचार करायला वेळ लागेल. अजून वेळ हवाय तुला विचार करायला? अरे चितेवर पाठ टेकलीस तर ती चिता स्वतःहून पेटेल. आणि तुला अजून वेळ हवाय? चला आता, चला विचारलंय तिने. चला वा 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 एकत्र. क्या बात है, एकदम क्यूटी बार परफॉर्मन्स. आणि निर्मिती ताईंसाठी या स्पेशल वाला टाळ्या. आजीबाई एकदम जोरात होत्या. आहा. हास रसिक प्रसादा,
गोड होता विषय आणि गोड पद्धतीने सादर झाला. मजा आली. फॅन्टॅस्टिक. कॅरेक्टर्स मस्त होती आणि नाटकाला 4 भिंती असतात असं आपण म्हणतो. चौथी भिंत म्हणजे प्रेक्षकांच्या बाजूची चौथी भिंत असते. एका नटीने ती भिंत फोडून प्रेक्षकांना इतकं आपलंसं केलंय की कुठल्याही बँकेत इकडून दरवाजा असला तरी ती भिंतीतूनच येते आणि आम्ही ते एन्जॉय करत बघतो. ते केवळ तिच्यावरचं प्रेम म्हणून. मजा आली. सोनाली ताई. कधी नव्हे ते विराज, मला फार बरं वाटलं की तू एवढा वेळ इथे बसून होतास आणि तू फक्त त्रासच द्यायला आला होतास, ह्याचंही कौतुक वाटलं. अरुण, तुझ्या नाचाला वन्स मोर असं ओरडायचं राहिलं कारण मी थक्क होऊन बघत राहिले. तू तो करच नाच, कारण तुला कुणीही पटेल. इथे पण असलेल्या कुणीही पटतील 100%. समीर, आज जरा संजीव कुमार आलेत असं वाटतंय केसांमुळे आणि कधी एकदा प्रपोज होणार ही वाट बघत होतो आम्ही. छान झालं स्किट. आणि अशी जी रिकामटेकडी बँक आहे थोडं श्यामच एकटा काम करायचा प्रयत्न करायचा मधूनच करत होता आणि तो ते काम, तिथे मी नक्की खातं उघडीन. मंडळी, तुम्ही गांधर्व विवाह ऐकला असेलच, पण तुम्ही कधी छायाचित्र विवाह ऐकलाय का? नाही ना, मी पण नाही ऐकलंय. चला बघूया ही काय गंमत आहे ते. तीच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर. कधी गोड कधी तिखट चेतना भट. कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. हो काढूया सगळ्यांनी एकत्र काढा सगळ्यांनी एकत्र काढा. हो. अरे माझा सेल्फी काढायचा आहे का फोनचे सेल्फी काढायचे आहेत तुम्हाला? एकच फोन ठेवा ना. ऐका, एकच फोन ठेवा. एकच फोन. कोणीतरी ठेवा. सगळ्यांनीच खाली काढलं तर कसं होईल? हां, थँक्यू. या थँक्यू. हो थँक्यू. या निघा. थँक्यू. हो थँक्यू. गौरी ह्यांना. हां. काय हॅलो गौरी. हां सॉरी. जा रे, जा चल, निघ चल. अरे गौरी. हॅलो सागडे. हॅलो. हा सागडे. झाला शो झाला, कधीच झाला. हो वा काय वा, केवढ्या आत आहे हे गाव. होते लोक होती खूप, पण खूप आत आहे. नाही करा तुम्ही ग्रासरूट लेवलला काही ती पब्लिसिटी करा, पण आमचे ग्रासरूट निघतात ना त्यामुळे. अरे ह्याला काय अर्थ नाहीये. ऐका सागडे, ऐका काय झालंय ना, हे गाव खूप. नका ऐकू तुमच्या कवी. वा 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 श्रेयांश, वा शिवांश, जे काय ऐका ना या सागडे. ऐका मला ना इथे यायला ना सागडे मी प्लेन केलं, मग त्यानंतर ट्रेन, मग बस, मग होडी आणि मग चालत असा प्रवास केलाय मी या गावात यायला. कळला का? लाईट स्पीडचं काहीतरी असलं असतं ना तर त्याची सुद्धा मी आलो असतो. मड हा मुतामईन नाही, बरं तुम्ही म्हणा मुतामईन. ऐका माझा आधी काय ते. मला एक रस्ता सांगितलाय त्यांनी, पण त्याच्यातही 13 तास लागणार आहेत. नका टॅग करू मला त्या कवितेत प्लीज. विश्वांश ऐक. हॅलो. काय यार, ह्यांना 4 कविता का ऐकवल्या, ह्यांच्या 10 कविता ऐकाव्या लागतायत आता. सगळे ना त्रास द्यायला जन्मा. गौरी. नमस्कार. हॅलो. येऊ का? या. इतकी वर्ष वाट बघतोय, आज दर्शन दिलोय. एक मिनिट थांबा. नाही असं नाही सोडत आता तुम्हाला. हो थांबा. हो इकडे या. अहो नाही दिलं ते. एक मिनिट थांबा. ऐका मगाशी झालंय हे सगळं. असू द्या. हो माझ्या बॅगेत आहे. हे घ्या. बरं. थँक्यू. इतकी वर्ष वाट बघतोय, आज दिसलोय. अरे अच्छा, थँक्यू. या फोटो काढूया. या. ती पण आली. कोण? माझी पोरगी आली. थांबा बोलवत. ए चेतो, ए बंडी
इकडे ए बंडी ये ए इकडे बघ की कोण आलंय बघ बघ कोण आलंय लाजते बघ बंडी लाज ये बंडी इकडे फुट वाढायचं का या इकडे या बघ कोण आलंय बघ. नमस्कार नमस्कार. लाजते बंडी लाजते आमची. नाही यार ए बंडे ते ऐकू की ते पाठ कोणाला ते ऐकू असं काय करते उखाणा पाठ केलं तर ऐकू की उखाणा ऐकून दाखव. हो तयार केला आहे ऐकू ऐकू. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया. अरे वा आमच्या ह्याचं आहे तुमच्या ह्याच्यातलं घेतलं म्हटलं ते होऊन जाईल ते ऐकू. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया. ओंकाररावांचं नाव घेते हनीमूनला कुठे जाऊया. सांगा की त्यांनी माझं नाव का घेतलं त्या उखाण्यामध्ये. हाय का आता नवऱ्याचं नाही तर कोणाचं नाव घेणार बायको तुमची असं काय कर ए चेतना ओंकार राऊत ए अशीच चल पाया बिया पड की. अहो नाही 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 अहो नाही पाया पाया नका नका करू हे नाही ऐका नाही नका करू हे. एक मिनिट हे काय चाललंय. अहो असं काय करताय जावई बापू अहो तुमची बायको नाही. कशी बरोबर आहे तुमचं तुम्हाला माहिती नाहीये पण तुमचं लग्न झालंय. माझं लग्न झालंय आणि मला माहित नाहीये कसं शक्य आहे. मला मी टाईट होतो मी 2 क्वार्टर अख्खे बाटल्या घशात घातल्या आणि मग गलटूला लॉजिक काय आहे सांगा मला. तसं नाही सांगताय ए बंडी थांब ना आधी एवढी लाचलोय. ही बंडी आमची जेव्हापासून वयात आली तेव्हापासून उठता बसता आणि हित्तनी तित्तनी सगळीकडे तिचं एकच चालू आहे वंकारनी राऊत वंकारनी राऊत वंकारनी राऊत एवढंच. 2 वेगवेगळी माणसं नाही आहेत ती. ओंकार राऊत हा एकमेव माणूस आहे जो सिंगल आहे एलिजिबल बॅचलर आहे मी. बरोबर काय पण असते बंडी काय बोलली बाबा लग्न करीन तर फक्त वंकार राऊतचीच. अरे मी आपलं बघितलंय बाबा पोराचा शो चांगला चाललाय स्ट्रगल बिगल संपलंय पोरगी काय उपाशी मरणार नाही दिसायला बार आहे उडवून देऊया बार आणि मग तुमचं लग्न लावलंय. उडवून देऊया बार उडवून देऊया बार म्हणजे कुठे उडवून दिला आहात कसं काय बरे आहात ना तुम्ही बरे आहात जरा प्लीज. हे बंकस वगैरे प्रँक वगैरे असेल तर प्लीज सांगा. तुम्हाला माहिती नाही तुमच्या लग्नाचं अख्खं फुटेज आहे माझ्याकडे अख्खं फुटेज आहे हो व्हिडिओ काढलाय दाखवते म्हणजे इकडे आमच्या दोघांचा अख्खा व्हिडिओ आहे माझ्याकडे. खरंच टाईट होतो म्हणजे हे बघा दाखवतो हे बघा ड्रोन बिन लावला होता मस्त थांबा हे बघा बंडे ओ ओ ओ बंडी यात मी कुठे असं काय करताय जाऊ बापू हे काय कुठे बंडीने छातीशी कवटा आलाय बघा हा काय फोटो कवटा आलाय तुमचा. अहो फोटो आहे तो माझा. हा मग एवढा प्रेमाने माझ्या बायकोने पण अजूनपर्यंत कवटा आला नाही मला माहितीये का बंडीने कवटा आलाय. ह्याचे नाही का फोटो आहे तो माझा मी नाही येतो माझ्याशी लग्न फोटोची लग्न केलंय त्यांनी. फोटोशीच केलंय पण एकदम असं प्रॉपर केलंय म्हणजे तुम्हाला सांगतोय बंडीने असं फोटोला पकडून असे 7 फेरे घेतलंय. बंडीने इतकी वर्ष संसार केला एवढा कशाला परवा करवा चौथ केलाय. करवा चौथ केला परवा केलाय मी नसताना. अहो तेच काय झालंय तुमचा तो प्रोग्राम नाही का हास्य जत्रा तो असा टीव्हीवर चालू होता तुमचं 3रं स्किट होतं तुम्ही असे समोर आलात टीव्हीवर बंडीने तिथं पॉज केलाय आणि तुम्हाला चाळणीत ना पाहिलंय. बंडे पाहिलं की नाही सांग जाऊ बापूंना बघा हुई आई हे आलंय हुई आज परत बघा. तुम्ही असे आले की नाही टीव्हीवर मी पोस्ट केलं तुम्हाला असं पाहिलं टीव्ही चालू केला आणि चंद्राकडे पाहिलं असं पाणी प्यायलं आणि परत आले की नाही तुमच्याकडं स्किटच संपलं होतं तुमचं. हा फोन घ्या तुमचा हा फोन घ्या तुमचा. मी ह्यांच्या बरोबर लग्न केलेलं नाहीये मला तुम्ही ह्यांचं काही सांगू नका प्लीज तुम्ही निघा. असं काय करताय जावई बापू. अरे नका म्हणून इतकी वर्ष राहिली ना फोटो सोबत संसार केलाय ना तिने. मग राहू दे की बंडी फोटो दाखव फोटो दाखव त्यांना. अरे कशाला मला फोटो दाखवताय फोटो सोबत संसार केला इतकी वर्ष. अरे नका ना फोटो मग राहा ना त्यांच्या बरोबरच राहा. ए बंडी दाखव की हा बघा मांग भरलेली की ना बघा. माझी का मांग भरलेली आहे. अहो मांग तिने तिची भरली आहे. बंडी काय करते दाखव. ते असं करतात नाही नवरा बायको सगळं लाल करून टाकलंय एवढं कवटा ते जोरात. ऐका असं करू नका जावई बापू इतके दिवस पोरीने संसार केला एकटा फोटो सोबत म्हटलं आज तुम्ही आलाच तर 1-4 दिवस घेऊन जा ना तिला.
घेऊन जा काय घेऊन जा? कोण 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 असतो मी घेऊन जायला? काही बोलताय, मी काय घेऊन वगैरे जाणार नाहीये. ऐका, आय एम सो सॉरी. हे चांगलं आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करता, फोटो बरोबर लग्न केलं, मला खूप भारी वाटतंय. हो, नका दाखवू मंगळसूत्र, प्लीज नका दाखवू. ऐका ना, जाऊ बापू घेऊन जातो, मंदारला त्रास देतोय. कोण मंदार? चेतू, ए चेतू, ए चेतू, काय ठरलं? काय ठरलं? हा तुला घेऊन जातोय की नाही नांदायला? नेतोय, तो नेतोय मला. तू तू नको काळजी करू, जा तुझ्या वाटेनं जा. मी नेत नाही. सांगा की त्याला लय त्रास देतो मला. कोण आहे हा? मला कसं कोण आहे हा? अहो तेच सांगतोय, हा मंदार. झालं काय, मंदार लागलाय आमच्या चेतूच्या माग. मग चांगलं आहे ना. चेतू काय बोलली, मी बाबा ओंकाररावशी लग्न केलं, मी का तुझा स्वीकार करू शकत नाही. हा अडून बसलाय, चेतू जोपर्यंत गावात आहे मी लग्न करणार नाही. म्हणून सांगतोय जाऊ बापू घेऊन जा, 2-2 संसार सुखाचे होतील, घेऊन जा. अहो असं कसं घेऊन जा? बाबा तुझं काय रे, कर ना हिच्याशी लग्न. काहीतरी आपलं फालतूचं कारण देतोय. नाही काय नाही करणार. हे बघ भाई, कसं आहे, प्रेम नाही एकदाच होतं. आपण आपला दिल तिला दिलाय, आता तो दुसऱ्याला द्यायचा. कसं वाटतं? कसं वाटतं? एक तर वाजत असेल तर वाजव, नाही तर नको हे करूच. काहीतरी मूर्खासारखा बोलतोय. तर 10 झालेला अजय देवगणला तुम्ही का घेऊन आणलाय मला खरंच कळत नाही. कर ना, कर ना. दिल जाय, दिल नाही म्हणजे काय, एकदा दिल नाही असं काय नाहीये. 1000 वेळा दे ना दिल आणि घेऊन जा. हा घेऊन जा, करेल तो, करेल. जाऊ बापू असं नका करू, घेऊन जा पोरीला. बोल तुम्हाला घेऊन. अरे कुठे घेऊन जाऊ, कसं घेऊन जाऊ? मी इकडं इव्हेंटला गेलो होतो, ट्रॉफीच्या ऐवजी बायको आणली घरी, असं दाखवू का आईला? नका लाजू, तुम्ही ब्रेक मारताय असं वाटतंय मध्ये मध्ये. थांबा जरा प्लीज. लय भारी चिडताय. नका ना माझ्या चिडण्याला भारी म्हणू. मला राग आलाय ना तुमचा. असं नका करू, तिला तुमचं सगळंच भारी वाटतंय. मला सगळं भारी. ए चेतू सांग, सांग काय काय आवडतंय तुला? सांग जाऊ बापू मधलं काय काय आवडतंय. नाही प्लीज. लय सगळं आवडतंय. काय आहे इकडे? तू नीट बोला माझ्याशी. हे करू नको, तुला एक तर वाजवता येत नाहीये. हे बघ, तू काय ते एकदा डिसाईड करून घे, तसं पुढचा मी कसा ऍडजस्ट करतो ते बघ. नको ना, मी काय डिसाईड करू? मी हिला कुठेही घेऊन जाणार नाही. ए आमचं ठरलंय, तू निघ. आमचं देवाण घेवायचं चाललंय, आमचं ठरलंय. नाही नाही, मी काही देवाणघेवाण करणार नाहीये. प्लीज तुम्ही थांबा. मी 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 हिला सोडलं, मी सोडलं हिला. एवढं एवढं? अरे नका. अरे फोटोशी लग्न केलं तिने. काका, दादा, नाना, ऐका ना, तिने फोटोशी लग्न केलं. एवढे का रडताय तुम्ही? अहो ज्या बापाच्या पोरीला नवरा सोडून जातो काय होत. अरे पण फोटोशी लग्न केलंय तिने. फोटो जावय बापू, फोटोशी लग्न केलंय, पण माझी पोरगी फोटोशी लग्न केल्यावर फोटोशी कशी राहणार? मला नातवंड हवी. फोटोशी लग्न केलंय म्हणून फोटोशी कशी राहणार? यानंतर मला खरं तर काहीच बोलायचं नाहीये. तुला बोलायचं असेल तर बोल, मी ते शांतपणे उभा राहणार आहे. हळू बोल. तुला तुला सोडलंय, तू भाई घरी चल. तुला असा नांदवतो ना तर घरी चल. ओ ऐक, नाही सोडलं, नाही सोडलंय तर ते बोलण्याने काय होत. कागद आहे काय? कागद आहे काय तुझ्याकडं? कागद पाहिजे ना माझ्या रूम. ए घटस्फोट दे. तू हिला घटस्फोट दे. कसा देऊ? माझं जर हिच्याशी लग्नच झालेलं नाहीये, कसा घटस्फोट देऊ? हिने फोटोशी लग्न केलं, बरोबर आहे. मग मी काय जाऊन सांगायचं कोर्टाला, कोर्ट हिने फोटोशी लग्न केलेलं आहे, पण फोटो तर डिव्होर्स देऊ शकत नाही. म्हणून फोटोच्या ऐवजी मी जो फोटोत आहे तो ओरिजिनल मी फोटोच्या वतीने तुमच्याकडे कोर्ट डिवोर्स मागतोय. तर प्लीज माझ्या ओरिजिनल फोटो बघ. किती कन्फ्युजिंग आहे बघ. बघ मला सांग कसं करू मी हे सगळं? कोर्ट मला नाही शिक्षा देणार? अरे थांबा, अहो थांबा. जाऊ बापू, बाप तुमच्या समोर हात पसरतो. जाऊ नका करू हे, प्लीज नका करू. नका बा, पोरीलाच हे करू. जाऊ बापू, तुझा भाव पडतो. फोटोची लग्न केलंय रे. हे विधात्या, काय या बापावरची वेळ आणलीये? ज्याला आपल्या पोरीच्या सुखाचा निर्णय घेता येत नाहीये. विधात्या,
विधात्या काय स्वीकारू मी, कशाची निवड करू? हे विधात्या, माझ्या पोरीच्या स्वप्नाळू जगाची निवड करू की ह्या दुःखाची निवड करू? माझं काय चुकलं विधात्या, माझं काय चुकलं? तुम्ही मारडालाच्या स्टेपवर नटसम्राट करताय ना, ते चुकताय तुमचं. एवढं कराल? एवढं झालेलं आहे मला, खरं खरं सांगा प्लीज. नका ना रडू वाहो, नका ना रडू, प्लीज रडू नका हो, प्लीज रडू नका. साला एवढी नौटंकी फॅमिली आहे ना तुमची. खरं सांगतो मी, हिला जर आधीच सांगितलं असतं ना की तुम्ही फोटोशी लग्न केलेलं आहे, फोटोशी, तर ही वेळच आली नसती. कळलं का? प्लीज नको रे ओरडू. इकडे 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 नको. तू इथे ये ना, मी का तिकडे यायचंय सतत रे? तू कधीतरी माझ्याकडे ये. ऐक ऐक, माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय प्लॅन आहे? आपल्या गावात आहे ना एक स्मशान आहे, तिकडे एक आपला मॅन आहे. म्हणजे हिला जर तुझ्यापासून सुटका पाहिजे असेल ना, तर पौर्णिमेच्या रात्री तुला जाळून टाकायचा. ऐक ना, मला नको ना जाळू तू. मला का जाळायचंय मला कळत नाहीये. नको ना. अरे तुला नाही जाणार. तुझं लग्न कुणावर झालंय? माझं लग्न कुणाबरोबरच झालेलं नाही. हिने कुणावर लग्न केलंय? हिने माझ्या फोटो बरोबर लग्न केलंय. मग तुझ्या फोटोला जाणार, तुला नाही जाणार. येडी आहे. पोट सुटलेला अक्षय कुमार. बुलबुलैया सुरू आहे इथे. बुलबुलैया सुरू आहे. हाऊसफुल मधलं कर बुलबुलैया बोलल्यावर. मूर्ख कुठला? ही मोंजोलिक आहे. मी कोण राजा, तू कोण शशीधर आहेस? ए विधात्या, नका करू हे. प्लीज थांबा. नौटंकी नौटंकी गाव आहे अख्खं. नौटंकी. पप्पा 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 पहिल्यांदा आलोय मी या गावात. पप्पा हा कोण आहे माहित? म्हणजे तुम्ही याचे पप्पा आहेत, पण हा माझ्या लेकीचा पोरगा नाही. म्हणजे मी तुमचा सासरा आहे, पण मी याचा आजोबा नाही. हा माझ्या सावतीचा पोरगा आहे. कोण सवत? माझी मम्मी बोलली, हे जे टीव्हीत दिसतात ना तुला, हे तुझे पप्पा आहेत. पप्पा झालं, याची मम्मी माझी सावतच झाली. उतार. अरे या कोण मम्मी आहेत ज्या टीव्हीत दाखवत आहेत पप्पा? हे कुठलं गाव आहे हे? अरे नौटंकी लोक भरली आहेत साली सगळी. मला नाही सांगायचं. टीव्हीत पप्पा ठरवा तरी. वा, अतिशय युनिक सब्जेक्ट आणि काय भारी सादर केला तुम्ही. क्या बात, भन्नाट परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा. सुनील डांगे यांची संकल्पना आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजूया. भन्नाट होती संकल्पना आणि मस्त होतं सादरीकरण. म्हणजे फारच इंटरेस्टिंग पद्धतीने मांडलं गेलं आणि कॅरेक्टरायझेशन पण मस्त होतं चौघांचं पण. मंदार कडक, मजा आली. मंडळी, विनोदाचे हे असेच वेगवेगळे नवनवीन प्रयोग करत राहू. मात्र इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.